चला तर मग आज मिसळ पाव बनवूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून 4-5 काजू भाजून घ्या. नंतर सुकं खोबरं भाजून घ्या. 2 मिनटं परतल्यानंतर कांदा, आलं, लसूण मस्त लाल कलर येईपर्यंत भाजून घ्या. 1 टमॅटो चिरून टाका. थोडंसं मीठ टाका. मग 2 मिनटं झाकण ठेवून वाफ येऊ द्या. टमाटे थोडे वाफल्यानंतर सगळे भाजलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर करून घ्या. भिजवलेली मटकी, थोडंसं मीठ आणि हळद टाकून 2 शिट्ट्या करून घ्या. नंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि केलेलं वाटप टाकून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मग त्यात हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला, गरम मसाला मस्त तेल सुटेपर्यंत अजून परतून घ्या. डबल उकळलेली मटकी त्यामध्ये ओता व गरम केलेलं पाणी त्यामध्ये ओता. चवीपुरतं थोडंसं मीठ आणि गूळ टाका. वरून थोडेसे कापलेली कोथिंबीर व लिंबू पिळा. त्या प्लेटामध्ये मिसळ टाका व कांदा व फरसाण टाकून मस्त लिंबू पिळून सर्व करा. झाली आपली रेसिपी.